नमस्कार मंडळी, काय मग कसे आहात? मजेत ना? मस्त खा आणि स्वस्त राहा. छान छान वेगवेगळे पदार्थ बनवून खावा. आज आपण स्वादशास्त्र रेसिपी या यूट्यूब चॅनलवर एक वेगळी रेसिपी घेऊन आलो आहोत. वाटाणा आणि भोपळ्याची भाजी, जी की करून न खाणारे पण भोपळ्याची भाजी खातील. बघा किती सुंदर झाली आहे भोपळ्याची भाजी. अशा प्रकारे करून बघा, चव एकदम उत्तम लागते आणि न खाणारे पण ही भाजी आवडीने खातील. भोपळा हा औषधी आहे. तो वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याची भाजी बनवू शकतो. त्याचं भोपळ्याचा थालीपीठ बनवू शकतो, सुकी भाजी, रस्सा भाजी. पुन्हा आपण हलवा बनवू शकतो भोपळ्याचा, जेणेकरून भोपळा हा औषधी आहे, त्यानिमित्त सर्वांच्या पोटात जाईल. बरोबर ना? मग अशा प्रकारे आपण करून बघू शकता वेगवेगळे पदार्थ. पण आजचा पदार्थ एकदम अप्रतिम आहे. अशा प्रकारे तुम्ही करून बघा, खूप सुंदर होते भाजी. आणि भाजी भोपळा न आवडणारेसुद्धा ही भाजी खातील. करून बघा अशा प्रकारे, खूपच सुंदर होते भोपळ्याची आणि वाटाण्याची भाजी. त्यासाठी आपण प्रथम एक छोटा कोवळा भोपळा घेतला आहे बघा. खूप छान लागतो. मोठा असला की त्यामध्ये बिया असतात, ते काढावे लागतात आणि शिजायला पण वेळ लागतो. कोवळ्या भोपळ्याला अजिबात शिजायला वेळ लागत नाही. आपण व्यवस्थित कट करून घेतला आहे. त्यामध्ये टॉमॅटो टाकले, वाटाणा टाकला आहे. प्रथम आपण पॅनमध्ये मोहरी टाकली. मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये जिरे टाकणार आहोत आणि कढीपत्ता. अशा प्रकारे तुम्ही करून बघा. आणि आपण तेलामध्ये भोपळा, वाटाणा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून घेणार आहोत, जेणेकरून तेलामध्ये कुठली पण भाजी परतली की त्याची चव खूपच सुंदर लागते आणि भाजी शिजायला वेळ जास्त लागत नाही तेलामध्ये परतल्यामुळे. अशा प्रकारे व्यवस्थित हलवून घ्यायचे. त्यानंतर आपण त्यामध्ये काळा मसाला टाकतो आहे, जो की आपला घरचा आहे. काळा मसाला हा म्हणजे हा टाकला तर दुसरे मसाले तुम्हाला टाकायची काही आवश्यकता नाही. जसं की जिरे पावडर, धणे पावडर, गरम मसाला. ह्याची चवच एवढी छान आहे की दुसरे मसाले टाकायची आवश्यकताच लागत नाही. मसाला टाकला की व्यवस्थित सर्व हलवून घ्यायचं आहे. बघू शकता आपण. त्यानंतर मी यामध्ये तुरीची डाळ टाकली आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हरभऱ्याची डाळ पण टाकू शकता, मुगाची डाळ पण टाकू शकता. चवीपुरतं मीठ टाकले. तुरीच्या डाळीने खूप छान चव लागते. काही काहींना तुरीची डाळ चालत नाही, मग तुम्ही मुगाची डाळ पण टाकू शकता. पण मला तुरीची डाळ आवडते म्हणून मी तुरीची डाळ टाकली आहे. आणि आपण गरम पाणी ओतलं आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे रस्सा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ओतू शकता. बघा सुंदर. त्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीरीने खूप छान चव लागते. हे सर्व आपण मंद गॅसवर करणार आहोत आणि थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत. खूप साधी सिंपल भाजी आहे. त्यामध्ये आपण मसाले पण जास्त ॲड केले नाही आणि जास्त साहित्य पण वापरलं नाही. बघू शकता आपण किती सुंदर झाली आहे वाटाणा भोपळ्याची रस्सा भाजी. अप्रतिम चव लागते. अशा प्रकारे करून बघा, न भाजी खाणारे पण आवडीने खातील. आपण माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुम्हाला आवडत असेल रेसिपी तर आपण लाईक पण करू शकता आणि कमेंट्स पण देऊ शकता, जेणेकरून मला पुढची रेसिपी करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. अशा प्रकारे करून बघा माझ्या रेसिपीज आणि मला कमेंट्समध्ये उत्तर द्या की कशी झाली आहे रेसिपी. म्हणून आवडली किंवा नाही आवडली, आपल्याला काही वेगळं वाटत असेल तर ते पण आपण सुचवू शकता. बघा किती सुंदर झाली भोपळा आणि वाटाण्याची रस्सा भाजी. या सर्वांनी जेवायला ताट तयार आहे.
मला तर भोपळ्याचे खूप प्रकार सर्व आवडतात, त्यामुळे मी वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळे प्रकार बनवते. माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.